बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यानंतर या हत्येला न्याय द्यावा आणि या सगळ्यानंतर या सगळ्याचा विषय धरून ठेवलेले सुरेश दस आपल्या सोबत आहेत। सर, अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल एकंदरीत आता तुमची? चांगली गोष्ट आहे, त्यांचा राजीनामा झाला ही चांगली गोष्ट झाली। एक केस वरती जो बोजा होता तो खाली उतरला, लोकांच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या त्या आता होणार नाही। साधारणतः बीड जिल्ह्यापासून पुण्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या हत्येनंतर हादरलं होतं, त्याचा तपास तुम्ही करत होतात आणि राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी तुम्ही आंदोलन सुद्धा छेडलं होतं आणि अखेर राजीनामा आता त्यांनी दिलेला आहे। आता तुम्ही पुढे सगळ्या लोकांची मागणी तीच होती की यांचा राजीनामा व्हावा। आता मी म्हणल्याने किंवा इतरांनी म्हणल्याने संपूर्ण महाराष्ट्राने रोष व्यक्त केलाय म्हणून राजीनामा। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती ज्या प्रकारे खंडणीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं होतं तुम्ही होता? माझा आरोप आहे 19 ऑक्टोबरला त्यांच्या सातपुडा या बंगल्यावर बैठक झाली, हा माझा आरोप आहे। या आरोपाची चौकशी आणि मी ते तसं लेखी पत्र सुद्धा कदाचित देणार आहे की SIT ना या माझ्या आरोपाची चौकशी करावी। वाल्मिक कराड यांना तुरुंगामध्ये ट्रीटमेंट जी मिळते ती एकदम आपण बघितलं तर VIP ट्रीटमेंट मिळते असं मीडियाने हे केल्यावर VIP चे साधे ट्रीटमेंटवर आलेत मला वाटतं। पण एक हा सगळा मुख्य प्रश्न जेलमध्ये सुद्धा बिंदू नामावलीचा प्रश्न, तुम्हाला बिंदू नामावली हे लक्षात येणार नाही। आजारपण की नैतिकतेच्या मुंडेंचा राजीनामा कारण काय नेमकं? अजित दादांच्या अगेन्स्ट मध्ये त्यांचं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं, कारण अजित दादा म्हणतात नैतिकतेच, तर यांनी म्हणायला पाहिजे होतं अजित दादा म्हणजे मम। राजकारणामध्ये काय आहे, लय वर डोके काढून नसतं जमत बरं का। मम म्हणलं की मम म्हणायचं। म्हैस 22 लिटर दूध देते म्हणलं की आपण म्हणायचं 30 लिटर दूध देते। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे सहआरोपी असले पाहिजे असा मी आज आरोप करणार नाही। ते 19 ऑक्टोबरची बैठकीच्या बाबतीत काय होईल त्याच्यानंतर निर्णय। धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे त्यांची आता हकालपट्टी आहे असं म्हणावं? नाही तुम्ही मगाशी म्हणताना